ओम नमः शिवाय. प्रत्येक श्वास जागरूक श्वास. स्वानुभव सविनय सादर. शिरीष पटवर्धन. 9 फेब्रुवारी 2026. श्रीराम. प्रत्येक श्वास जागरूक श्वास असणं प्रसन्नम नित्यम म्हणजेच सदैव सदा प्रत्येक क्षण दररोज प्रसन्न राहण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पूर्णविराम. श्रीराम. पांडुरंग माऊली समर्थ कृपेने प्रत्येक व्यक्तीला श्वास घेण्याची क्षमता दिलेली आहे आणि ती देह ठेवस्तपर्यंत ब्रह्मलीन होस्तपर्यंत प्रत्येकाकडे जागृत असते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. गरीब आहात, श्रीमंत आहात, धर्म कुठला, जात कुठली, रंग कुठला याचा आणि श्वासाचा कुठलाही संबंध नाही. श्रीराम. जागरूक श्वास म्हणजे नेमका आपल्याला काय करायचं आहे हे एका छोट्याशा उदाहरणावरनं आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण समजा पडलो तर आपली पहिली प्रतिक्रिया रिॲक्शन काय असते? कोणी बघितलं तर नाही ना. चटकन चड्डी झटकायची आणि उठून उभं राहायचं ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. याऐवजी हे करण्याऐवजी हा जागरूक श्वासाचा पर्याय वापरा. म्हणजे पडल्यानंतर उठायची घाई करू नका. कुणी बघतंय का ह्याचा विचार करू नका. त्याऐवजी आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून तो खोलवर जातोय ना, नीट चाललाय ना ह्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजेच जागरूक श्वासावर सतत कायम स्वरूपी लक्ष. कारण पडल्यावर जर हे आपण करू शकलात तर न पडता इतर वेळीसुद्धा हे आपण नक्की करू शकाल. कुठल्याही प्रयत्नाला पांडुरंग माऊली समर्थ कृपेची जोड लागते हे सांगणे न लगे. श्रीराम. कुठल्याही क्रियेला जागरूक श्वासाशी जोड द्या. म्हणजे काय? आज बसमधनं आलो, चढलो, जागरूक श्वास. बसमधनं उतरलो, जागरूक श्वास. रस्ता क्रॉस केला, जागरूक श्वास. रिक्षावाल्याला पैसे देताना जागरूक श्वास. थोडक्यात सर्व कृतींना जागरूक श्वासाची जोड द्या. खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा आणि दरवेळेला ओटीपोटावर मात्र लक्ष केंद्रित करत जा. ओटीपोट थोडंसं आत ओढून घेतलं पाहिजे. श्रीराम. क्षणोक्षणी आपल्याला जागरूक श्वासाचा विसर पडू नये हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. श्रीराम. जागरूक श्वास शारीरिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही स्तरावर काम करतो आणि प्रसन्नतेत भर घालतो. श्रीराम. प्रसन्नम नित्यम. प्रतिश्वास आणि पोटाचा घेर या शिबिरामध्ये जरूर सामील व्हा. त्यासाठी 9881489531 संपर्क साधा. श्रीराम.